आमची मुलं आहे, आम्ही त्यांचे आहे असा संवाद झाला असल्यामुळे ते विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी बोलेल अशी अपेक्षा करतो. सर्व तो उपोषण सुटलं. तुम्ही सांगा ना काय झालं. 5 तास बैठक झाली, 5 तासात काहीतरी निर्णय निघाला असेल ना. आमच्या विद्यार्थ्यासोबत सविस्तर चर्चा झाली. सविस्तर म्हणजे मुद्दे 14 मुद्दे मान्य झाले. मान्य सर्व मुद्दे सर्व हा चर्चा झाली आणि 2 दिवसाची मुदत दिलेली आहे. मग 2 अडलं दिवसामध्ये कुठे? नाही अडलं कुठेच नाही. 2 दिवसाची मुदत खा. नाही ते ड्रॉप बनवून द्यायचं बाकी. रात्री ड्राफ्ट होत नाही का? रात्री ड्राफ्ट होत नाही का त्यांच्यासाठी? 14 दिवस बसलेत ते, तर रात्री ड्राफ्ट होऊ शकत होते नाही का? होते उद्या या संदर्भात ऐका ना, मंत्री बोल द्या ना. आमचे विद्यार्थी पालक म्हणून विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. बोलणार मान्य झालेत का आणि उपोषण ते सांगतात ना. दोनच विषय पण विद्यार्थी बोलणार नाही ना. तुम्ही आंदोलन सोडवणार आहात का तिथे जाऊन उपोषण विद्यार्थी 2 मिनिट बोलत आहे ना. विद्यार्थी बोला एक मिनिट. तुमचे आंदोलक एक कोणतरी बोला की या तुम्ही चर्चा झाली त्याच्यात सकारात्मक चर्चा झाली का तुम्ही आंदोलन मागे घेणार आहात का? ज्या काही गोष्टी आमच्या चर्चा झाल्या, काही गोष्टी जोरात बोल. ज्या गोष्टी आमच्या चर्चा झाल्या, काही गोष्टी ह्या थोड्या टेक्निकली, म्हणजे याच्यामध्ये जर उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो 12,500चा जो मुद्दा आहे, एक उदाहरण सांगतो, असे 14 मागण्या आहे. त्याच्यामध्ये काय तर आपल्याला पहिल्यांदा जे बोगस लोकांच्या याद्या अपेक्षित आहे, ज्या याद्या जे 12,500 जे बोगस लोक आहे त्याच्या याद्या आपल्याला अपेक्षित आहे, त्या आपण त्यांना कालावधी दिलाय मंत्री महोदयांना का 2 दिवसात त्या याद्या द्या आणि त्याच्यावर कशी भरती करणार याचं एक टेंटेटिव्ह टाइम टेबल आम्हाला तुम्ही ड्राफ्टच्या मार्फत द्या. ह्या अशा जे 14 मागण्यात आपण याच्यावर असे टेक्निकल ज्या गोष्टी त्यांना आपण 2 दिवस 3 दिवस असे जे दिलेले आहेत याच्यामध्ये यांनी निर्णय घ्यावा आणि आंदोलन आम्ही त्यावेळेस मागे घेऊ. आता आंदोलन कोणत्या पद्धतीत आपलं मागे घेणार नाही. मग कधीपर्यंत म्हणजे सुरू राहील? कारण यांच्याकडनं 2 दिवसांचा अवधी मागितला गेलाय. 2 दिवसानंतर तुम्हाला सगळे जे काही ड्राफ्ट आहे तो मिळाल्यानंतर तुम्ही आंदोलन मागे घेणार. जोपर्यंत ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्णपणे मान्य होत नाही, म्हणजे कुठली मागणी? जोपर्यंत ठोस निर्णय येत नाही, जोपर्यंत आमचा विश्वास यांच्यावर बसत नाही गव्हर्नमेंटवर. कारण का जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याला 7 वर्ष होऊन गेलेत तरी तो निर्णय लागू झालेला नाही. तर आम्ही फक्त लेखी उत्तर किंवा याच्यावर आम्ही आता आंदोलन मागे घेत नाही. तर आम्हाला प्रॉपर काहीतरी एक ठोस टाइम टेबल पाहिजे की ही भरती तुम्ही किती दिवसात करणार. एक उदाहरण म्हणून तुम्हाला हे सांगतोय, असे 14 मुद्दे आम्हाला एक काहीतरी टेंटेटिव्ह टाइम टेबल पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणताय आम्हाला जोपर्यंत विश्वास बसत नाही तोपर्यंत आंदोलन. मग सकारात्मक चर्चा काय झाली? सकारात्मक चर्चा अशी झाली की काही गोष्टी त्यांनी सकारात्मक दाखवल्या की आम्ही या गोष्टी करतो, फक्त आम्हाला काही वेळ द्या. म्हणतो आपण त्याला वेळ दिलेला आहे. तुम्ही समजा आपला याचा मी सेंट्रल किचनचा विषय, सेंट्रल किचनच्या विषयामध्ये एका दिवसामध्ये आपण लगेच आश्रमशाळेमध्ये किचन चालू करू शकत नाही. आज आम्ही म्हटलं उद्या करतो. काहीतरी त्याला टेंडर पाहिजे किंवा जे किचन जे मालक आहेत त्यांनीच काहीतरी तिथं मुलांना आश्रमशाळेमध्ये जेवण दिलं पाहिजे. त्यासाठी यांनी काहीतरी एक परिपत्रक काढावं, आम्ही या दिवसापासून 15 दिवसांनी आम्ही चालू करतो मेस. म्हणजे हे असं काहीतरी झाल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही. तुम्हाला लेखी मिळाल्याशिवाय तुम्ही उपोषण असं आहे का? यामध्ये मी एक क्लिअरिफिकेशन देतो की लेखीचा विषय नाहीये, यामध्ये काहीतरी ठोस असा कार्यक्रम जोपर्यंत येत नाही ओके तोपर्यंत. आणि चर्चा ही सकारात्मक झालेली आहे याबद्दल आमचं काही दुमत नाहीये, परंतु त्याबद्दल फक्त ठोस समोर आलं पाहिजे. ज्या की आंदोलनात कधी कधी होतं की आव्हान केलं जातं किंवा काही आव्हाने दिली जातात, आम्ही असं करू वगैरे, तर तसं होऊ नये ही काळजी आम्ही. मंत्र्यांमध्ये तुम्हाला आता प्रश्न आहे, तुम्ही वेळ वाढवून मागितलेला आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती अतिशय खराब आहे. जर पुढच्या 2 दिवसात विद्यार्थ्याच्या जीवितास काय हानी झाली तर त्याची जबाबदारी मंत्री म्हणून तुम्ही घेताय? विद्यार्थ्यांना आता लगेच भेटायला चाललो आहे, त्यांच्यासोबतच चालतो. पण काही लगेच चालतं लगेच. आणि दिनांक 24 तारखेला जे जे निर्णय झाले ते कागदपत्र मी सोबत आणलेले मी आपल्या सर्वांना देतो. याच्यामध्ये सर्व जे मुद्दे आहेत, शासन स्तरावरचे जे मुद्दे आहेत ते आम्ही तिथे दिलेले आहे. आपण सर्वांना मुद्दे जे आहेत प्रश्न वेगळा आहे की तुम्ही निर्णय घेईपर्यंत विद्यार्थ्याच्या जीविताला काय झालं तर त्याची जबाबदारी मंत्री म्हणून तुम्ही घेणार आहात? आता मी भेटायला चाललो त्यांना. नाही, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही काही झालं तर त्याची जबाबदारी मंत्री म्हणून तुम्ही घेणार आहेत का? मंत्री म्हणून तुम्ही जबाबदारी घेताय? प्रकृती बिघडली, जास्त काय झालं तर? आता त्या मुलांसोबत मी चर्चा करणार आहे
आणि चर्चा केल्यानंतर 100% त्वरित लवकरात लवकर उपोषण कसं तुमच्या समोर मुलं म्हणतात एक आम्हाला जोपर्यंत विश्वास बसत नाही 5 तास सकारात्मक चर्चा झाली तरी विद्यार्थ्यांमध्ये विश्वास बसत पाल्यांना नाही तुमच्यावर विश्वास म्हणजे- नाही असं ते म्हणतात. काय म्हणायचं याला विश्वास जर नसता तर पोरं उभे राहिले नसते ते म्हणतात वाद झाला तुमच्या असता. समोर होते. नाही, वाद नाही झाला. नाही म्हणत, तेच म्हणतात. नाही तुमच्या समोर- नाही, चुकीचं महाराष्ट्राने सर, महाराष्ट्राने सर- चुकीचं ब्रिफिंग करू नये. माझ्या प्रश्न विद्यार्थ्यांना आहे, महाराष्ट्राने एका तासात मोठमोठे GR काढलेले महाराष्ट्राने पाहिलेले आहे. काही विद्यार्थ्यांचा दिवसांपूर्वी. संपूर्ण विश्वास विद्यार्थ्यांसाठी आहे. तुम्ही GR पटकन का काढू त्यांचा शकत? विश्वास माझ्यावर आहे, माझा विश्वास त्यांच्यावर आहे. पाठीशी उभे राहिले बरं, नसते बरं. त्यांनी तो बाईट दिली. बरोबर तो आहे प्रश्न का? संपला सर. हा, त्यामुळे GR असं एका चुकीचं तासात काढल्याचं बघितलंय. ठोस कार्यक्रम कधीपर्यंत विषय काय आहे जे आपले याचे मुद्दे आहेत जे 14 मागण्या त्याच्यामध्ये काहीतरी ठोस निर्णय म्हणजे कसा जर जात पडताळणीचा जर विषय असेल तर त्याला कॅप लावणं गरजेचे कारण का जर आपण बोगस भरती आज घोषित केली किंवा 12,500 जर भरती आज घोषित केली तर त्याच्यामध्ये परत बोगसच घुसणार आहे. पहिली काय ती कॅप लावणं गरजेचे. तुम्ही ती कॅप किती दिवसात लावणार कशी लावणार अशाच त्याचा निर्णय तुम्ही आम्हाला 2 दिवसात कळवा. आम्ही तुम्हाला अजून लेखी देतो काही गोष्टी असेल तर या गोष्टी आमच्यासोबत त्यांच्यासोबत ही- discuss ही झाल्या. चर्चा आणि, झाली. मंत्री महोदय म्हटले का ह्या काही गोष्टी दुसऱ्या विभागांच्या रिलेटेड आहे म्हणजे जी माहिती मागवणे यासाठी आम्हाला 2 दिवस द्या. आम्ही तसाही 14 दिवस उपोषण केलेलं आहे. अजूनही आम्ही 10 दिवस उपोषणाची तयारी. आमचा मृत्यू झाला तरी चालेल पण या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही. पण तुम्हाला विश्वास आहे का ते मान्य होतील हे करतील? नाही झालं तर मग मृत्यू अटळ आहे. तुम्हाला विश्वास आहे म्हणलं आमच्या विद्यार्थ्यावर आम्ही सोबत चालतो. बोला, बसून बोला. 5 तासाची बैठक झाली, काहीतरी झालं तर बघा. हो, साहेब, लक्ष करून बोलता. मंत्री महोदय, बसून बोला, बसून बोला. मंत्री महोदय म्हणतात, साहेब, तुम्ही 5 तास बैठक घेतली तर काहीतरी असेल ना. मंत्री महोदय जे आहेत ते चर्चेतून निघून चाललेले आहेत. मंत्री महोदय का नेमकं निघून चालले? तुमचे विषय आहेत का? मंत्री महोदय कुठे काहीतरी निघून असेल चालले? ना. तर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची पत्रकार परिषद आपण पाहत होतो. आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असे विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. यावेळेस अशोक उईके हे सरकारची बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी आले होते. आमच्या सरकारकडे 14 मागण्या आहेत. आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असं म्हणत विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाणे. पुण्यात तर मागण्यांवर आंदोलक आणि मंत्र्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती अशोक उईके यांनी दिली आहे. 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. आम्ही आंदोलन अजून मागे घेणार नाही. विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत तर लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावर विद्यार्थी ठाम आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.